झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा आपण जाऊयात। बबन इंगोले आपल्या बरोबर आहेत, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमधले प्रमुख शास्त्रज्ञ। सर, समुद्रापुढे नेमकी आव्हानं काय आहेत, काय वाटतं आपल्याला? फारच महत्त्वाचं हे एक तुम्ही प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यात जर खरंच सांगायचं जर झालं तर समुद्रापुढे सध्याच्या परिस्थितीत खरंच भरपूर आव्हानं आहेत आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठं आव्हान जर म्हटलं मनुष्यासाठी आणि मनुष्याच्या अन्नासाठी बेसुमार होत असलेली मासेमारी। ही जागतिक पातळीवर आहे, भारतासाठीच नव्हे जागतिक पातळीवर होत आहे की समुद्रात जेवढे काही मासे आहेत म्हणजे पकडण्याच्या लायक आहेत त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात पकडल्या जात आहेत। त्याला आपण इंग्रजीमध्ये ओव्हर फिशिंग म्हणू किंवा बेसुमार मासेमारी म्हणू। दुसरी गोष्ट आहे वाढतं प्रदूषण। जे जसं जसं औद्योगिकरण वाढत चाललेलं आहे, जसे जसं जागतिक पातळीवर औद्योगिकरण वाढत चाललेलं आहे, भारत त्याच्यात मागे नाही आहे, तसं तसं समुद्रात प्रदूषण हे वाढत चाललेलं आहे। जी निश्चित सर, एकूण सर हे खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले। बेसुमार मासेमारी होते, सागरी जीवांचं संतुलन बिघडतंय असं आपण म्हणतो, मात्र ही बेसुमार मासेमारी होते म्हणजे नक्की काय होते? जसं मार्केटमध्ये माशाला जास्तीत जास्त मागणी आहे, डिमांड आहे, त्यानुसार लोक जास्तीत जास्त मासे पकडण्याचा प्रयत्न करतात। तर जास्तीत जास्त जर पकडायला जर म्हटलं तर समुद्रात तसले हवे असायला पाहिजे ना तेवढे। तर त्यासाठी काय करतात लोक, एकतर जाळ्याची साईज, मासे पकडण्याच्या जाळ्याची साईज ही लहान लहान होत आहे, म्हणजे बारीक बारीक पिल्लं का होईना त्याला डिमांड असल्यामुळे म्हणजे मागणी असल्यामुळे ते पकडण्यासाठी जातात। दुसरी गोष्ट, माशाच्या ज्या मादी असतात जे अंडे देण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर पावसाळ्याच्या दिवसात येतात, किनारी भागात येतात, किनारी भागाच्या प्रदेशात येतात, त्यावेळेस सुद्धा ते एकतर अंडे देणारे मासे सुद्धा भरपूर प्रमाणात पकडले जातात आणि पिल्लं सुद्धा पकडले जातात। निश्चित सर, ही सगळी कारणं आहेत जी मासेमारी मोठ्या प्रमाणावरती होते। यामुळे सगळ्या माशांच्या जीवनचक्र सगळं बिघडतंय। पण समुद्र संपत्तीचा विकास झाला पाहिजे, नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपली प्रगती झाली पाहिजे, असं सगळं संतुलन असलं पाहिजे, नवीन कायदे सगळे आले पाहिजे। मात्र समुद्रातल्या संपत्तीचं काय भविष्य आपल्याला काय वाटतं आजच्या समुद्र संपत्ती दिनाच्या दिवशी? भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे समुद्राच्या संपत्तीच्या बद्दल जर बोलायचं झालं तर, पण त्या संपत्तीचं संवर्धन आणि उपयोग दोन्ही करणं फार जरुरीचं आहे, जेणेकरून पुढच्या पिढीसाठी त्याचा उपयोग म्हणजे चांगल्या प्रकारे करता येईल। आता त्यातलं जर सांगायचं झालं तर आपल्याला मासेमारी सध्या किनारी भागातच होत आहे, म्हणजे 200 मीटर खोलीपर्यंत फक्त होत आहे। खोल समुद्रात आणखी भरपूर मासे आहेत। या 200 मीटर पर्यंत मासेमारी जरी कमी जास्त होत असली आणि मासे कमी जरी होत असले तर खोल समुद्रात मासेमारी करण्याचं तंत्रज्ञान विकसित करणं गरजेचं आहे। त्यातल्या त्यात नवीन मासेमारीचे जाळे तंत्रज्ञान विकसित करणं जरुरीचं आहे, जेणेकरून बारीक मासे पकडले जाणार नाहीत आणि सर्वात महत्वाचं आहे की कायद्याची जोड याला असणं जरुरीचं आहे। अगदी मुद्दा, आपला वेळ संपत आलाय सर, पण अगदी महत्वाचा मुद्दा आपण मांडला की कायद्याची जोड या सगळ्याला असलं पाहिजे। आजच्या सागर संपत्ती दिनाच्या दिवशी आम्ही समुद्रातलं हे जग आपल्या सगळ्यांना दाखवलंय, मात्र समुद्र रत्नाकर आहे, हा दोन्ही हाताने आपल्याला द्यायला बसलाय, मात्र त्याला प्रदूषित करता कामा नये आणि जलचरांच्या जीवाला धोका होता कामा नये। कायदे आपण कठोर राबवले पाहिजे, तरच पुढच्या पिढीला हा अमूल्य ठेवा आपण देऊ शकू। आज प्राईम वॉच मध्ये इतकंच। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।